भारतीय सीमा सुरक्षा बलात तैनात असलेले हिवरखेड येथील जवान सुरेश शालिग्राम निंबोकार यांची नुकतीच सुरक्षा दलातील सेवा समाप्ती झाली आहे। त्यांच्या या सेवापूर्तीनंतर घरवापसी निमित्ताने हिवरखेड येथे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। हिवरखेड येथील भा विमलबाई शालिग्राम निंबोकार यांना 4 मुले असून मोठा मुलगा पिढीजात आपला इस्त्रीचा व्यवसाय सांभाळतो, तर उर्वरित 3 मुले ही मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर आपले कर्तव्य बजावत आहेत। त्यांचा सुरेश शालिग्राम निंबोकार हा वीरपुत्र BSF मध्ये मेजर हवालदार पदावर कार्यरत होता। दरम्यान 3 एप्रिल रोजी त्यांची सेवा समाप्त झाल्याने ते सुखरूप घरी परतले आहेत। त्यांच्या या सेवापूर्ती निमित्ताने हिवरखेड शहरातून ढोल ताशे व फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी गावातील सर्वच नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। तेव्हा परिस्थिती म्हणजे खूप खराब होती। माझे मोठे भाऊ नरेश भाऊ हे प्रेस काम करायचे आणि माझे जे लहान भाऊ आहेत दोघं जण आहेत यांचं तेव्हा 11वी आणि एक होता 12वी मध्ये। तर मी सर्वात प्रथम मतलब कि अरे मैंने नरेश बोले यार अभी तू तेरा परिवार चलाना है, आप ऐसा करो खुद का दुकान डालो। तर मग दादांना पांठेला घेतला नाही पहिलेच होता, तर मग दादांना प्रेसचं काम सुरू केलं। त्याच्यानंतर मग प्रेसचं सुरू काम असताना मी 7व्या वर्गात होतो। तर मग परिस्थिती तेव्हा डाऊन असताना मी घरी गेलो, आईने सांगितलं। तर आई म्हणे का रे भाऊ नाव काढतं मग शाळेतून। मी म्हटलं आई नाव काढत नाही, भिकू शेठ गणोत्रा म्हणतात की तुला 5 रुपये रोज देतो, आप स्कूल में से नाम निकालना नहीं। तर मग मी 7वी 8वी 9वी भिकू शेठ गणोत्रा, 10वी सुभाष भाऊ टोहरे, 11वी दीपक भाऊ वरेटकर, 11वी आणि 12वी। तर भिकू शेठचे इथं 150 रुपये महिना, सुभाष भाऊ टोहरेचे इथं 600 रुपये महिना। आणि ते काम माझं पाहिलं दीपक भाऊ वरेटकरनं, तर म्हणा हा पोरगा तर तेज वाटते, माझ्या दुकानात हा चालीन बा। तर त्यानं मला बोलावलं एका रात्रीला 9:30 वाजता, यार बोले माझ्या दुकानात येतं का? मी म्हटलं हो येतो म्हटलं। मी म्हटलं काय रोज देसान? म्हणे 1100 रुपये। तर असा करून मी त्यांची इथं 12वी पूर्ण केली। तर माझं आता 12वी झाल्यानंतर मला ते काम करावंसे वाटत नव्हतं। तर दीपक भाऊनंच मला 2,500 रुपये दिले होते तेव्हा, आणि स्वतःचं काम मी सुरू केलं प्रेसचं काम। एक आपले हिंगणीचे जे भांडीचं दुकान आहे तिथं त्या रोडनं ते भाऊ वारले एक, आणि एक भाऊ आहे त्यांचं टीव्हीचं दुकान, मला नाव येऊन नाही राहिलं, कोरडे नाराज। तर त्यांनी म्हणजे त्यांच्या जागेमध्ये पांठेला ठेवण्यासाठी जागा दिली। काही दिवसांना अतिक्रमण